राम शांती ब्रह्म एकनाथ सद्गुरु जोग महाराज की जय। या उपाधी माझी गुप्त, चैतन्यासे सर्वगत, ते तत्वज्ञ संत स्वीकारिती। चालू केलं का? आवाज बघ, काल आवाज नव्हता पूर्ण। भगवंताच्या कृपेने, सर्व साधू संतांच्या आशीर्वादाने, पुण्यसलीला इंद्रायणी मातेच्या पावन तेरावर संजीवन समाधिस्थ ज्ञानोबरायांच्या पवित्र अशा अलंकापूर नगरीमध्ये सद्गुरु जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेच्या माध्यमातून सुरू असलेली आपली ही नित्यची ज्ञानेश्वरी प्रवचन सेवा, सेवेकरता उपस्थित मौली स्वरूप असणारे सर्व भाविक भक्त, श्रोते, सज्जन, माता भगिनी, सर्वांच्या चरणी वंदन करून आपण सर्वांनी मिळून ही चिंतन सेवा करायची आहे। भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाचा निमित्त करून दिव्य असा गीतेचा उपदेश करतात आणि हा गीतेचा उपदेश ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून आपल्याला सर्वांना सुलभ करून सांगितलेला आहे। भगवान परमात्मा अर्जुनाला उपदेश करतात, बाबा तुला शोक करायला, दुःख करायला कोणतं कारण नाहीये। ज्या गोष्टीविषयी शोक करायला पाहिजे, करायला नाही पाहिजे, त्या गोष्टीविषयी तो शोक करतोस आणि स्वतःला त्या ठिकाणी पंडित समजतोस। पंडित जे असतात, ज्ञानी असतात, ते गेलेल्या विषयी न असलेल्या विषयी शोक करत नाहीत, कारण जे जाणार आहे ते कधी राहतच नाही आणि जे राहणार आहे ते कधी जातच नाही। मग आता जाणारं काय आहे आणि राहणारं काय आहे याचा तू विचार कर। भीष्मादिकांना त्या ठिकाणी पाहून तुला शोक होतोय, कौरवांना पाहून शोक होतोय, हे मरतील, परंतु यांना तू फक्त शरीर समजतोयस। वास्तविक पाहता शरीर हे जीवाचं खरं स्वरूप नाही। शरीराला समजून शोक करतोयस, हा तुझा शोक निरर्थक आहे। म्हणून अर्जुनाचा मोह घालवण्याकरता भगवंताने अर्जुनाला आत्मज्ञान सांगितलंय, ब्रह्मज्ञान सांगितलंय, की मग ना अर्जुनाचं निमित्त करून आपल्याला सुद्धा शोक होतो, म्हणून आपल्यालाच हे आत्मज्ञान सांगितलेलं आहे। तो मोह घालवण्याकरता जे काही भगवान आत्मज्ञान सांगतात, त्या आत्मज्ञान सांगत असताना सर्वात महत्वाचा श्लोक भगवंतांनी उच्चारलेला आहे, ना सतो विद्यते भावो ना भावो विद्यते सतः उभयोरपि दृष्टोंतस त्वनयो तत्वदर्शिवे। असत ज्या वस्तू आहेत, म्हणजे संसार जो आहे तो कधी कायम राहणारा नाही, आणि सत असलेला जो परमात्मा आहे तो कधी जातच नाही, तो अविनाशी आहे। म्हणून जे ज्ञानी असतात, तत्वदर्शी असतात, ते या जगामध्ये सतलाही ओळखतात, असतलाही ओळखतात। सत असत जाणारच आहे म्हणून शोक करत नाहीत, आणि सत कधी जातच नाही म्हणून शोक करत नाहीत। आणि याचे विवरण करताना ज्ञानोबराय म्हणतात, जे तत्वदर्शी असतात कशा प्रकारे परमात्म्याला पाहतात, या उपाधी माझी गुप्त, चैतन्य असे सर्वगत, ते तत्वज्ञ संत स्वीकारिती। या उपाधी माझी गुप्त म्हणजे ही सगळी जगत ही काय आहे? उपाधी आहे। आता उपाधी कशाला म्हणतात, उपाधी काय करते याचा विचार आपण काल सगळा पाहून आलोय। उपाधी खरी का खोटी? तात्विक दृष्टीने पाहिलं तर उपाधी खरी नाही, उपाधी काय आहे? कल्पित आहे। परमात्मा सोडून जगातलं जेवढं काय असेल ते सगळं काय आहे? तुका म्हणे तूची खरा, ये र वावुगा पसारा, बाकी सगळा पसारा आहे। पण ही उपाधी काय करते? उपाधी आपले धर्म त्या उपहितावर घालते। संसार नावाची उपाधी आहे, देह नावाची उपाधी आहे,
मन नावाची उपाधी आहे, बुद्धी नावाची उपाधी आहे. जे जे काही दृश्य आहे ते सगळं उपाधी. जगामध्ये दोनच पदार्थ आहेत, एक आहे मी आणि एक आहे हे. इदम आणि अहम. जेवढं जेवढं काही इदम आहे ते सगळं जगत आहे. इदम शब्दोदितम जगत म्हटलंय, पंचदशी श्लोकाला आहे. इदम शब्दोदितम जगत. जे इदम इदम ने हे जे म्हणता ना तुम्ही, ते सगळं जगताच्या अंतपाते. माझं मन आहे कळतं, मन आपल्याला कळलं, मन जगतातच आलं. बुद्धी आपल्याला कळते, बुद्धी जगतात आली. आपलं शरीर आपल्याला कळतं, तेही जगतातच आलं. आणि हे सगळं जे आहे हे उपाधी आहे. पण संत जे असतात, तत्वज्ञ जे असतात, ते त्या ठिकाणी उपाधीमध्ये असलेलं जे चैतन्य आहे, वास्तविक पाहता जी उपाधी आहे ही उपाधी सुद्धा आपल्याला चैतन्यामुळेच कळते. हे चैतन्य कसं आहे म्हटले, सर्वगत आहे, पण ते चैतन्य गुप्त आहे. इथपर्यंत आपला विषय आला होता काल. मग चैतन्य गुप्त का आहे? तसं तर चैतन्य प्रगटच आहे बरं का. ते कधी गुप्त होत नाही, कारण ते गुप्त झालं तर सगळा जगाचा व्यवहार गुप्त होऊन जाईल. जगदांध प्रसंग निर्माण होईल. कारण जगातला प्रकाशच गेला, ज्ञानरूपी प्रकाशच गेला, जगाचा व्यवहार कसा होईल? म्हणून ते प्रगट आहे, परंतु ज्ञानाला प्रगट आहे. जे अज्ञानी लोक आहेत त्याच्याकरता ते गुप्त आहे असं म्हटलं. ते गुप्त का आहे? त्याचे सांगणारे कमी आहेत, ऐकणारे कमी आहेत, म्हणून गुप्त आहे. पुढे येणार आहे, आश्चर्यवत पश्यति कश्चिदेनम आश्चर्यो वक्ता कुशलाश्च श्रोता. श्रुती माऊली बोलते, याला पाहणं आश्चर्य, पाहणारा आश्चर्य. मनुष्यानाम सहस्रेषु कश्चिद यतति सिद्धये यततामपि सिद्धानाम कश्चिन माम वेत्ति तत्वतः. का गुप्त आहे म्हटले, तर आपण इथपर्यंत आलो होतो. ते गुप्त का आहे? ते दिसत नाही म्हणून गुप्त आहे. दृश्यपणे देखीजे का ज्ञेयत्वे जाणीजे आमुक ऐशे म्हणजे ते जे नव्हे. ते दिसत नाही, आणि दिसत नाही म्हणून लोक काय म्हणतात, ते नाहीच. जे दिसतं तेच खरं. चक्षुर्वै सत्यम. लोक म्हणतात देव दाखवा, आणि जर आम्हाला दिसला नाही तर आम्ही तो मानणार नाही. आता सगळ्याच वस्तू दिसतात का? आणि दिसतात त्याच वस्तू आहेत असं आहे का? बरेच वस्तू दिसतात परंतु असल्या तरी आपल्याला दिसत नाही. मला वाटतं न्यायशास्त्रात का सांख्यशास्त्रामध्ये काही प्रतिबंध सांगितले. वस्तू असून का दिसत नाही त्याचे काही प्रतिबंध सांगितले. तर मला सगळे आठवणार नाही, ज्यांना आठवतील त्यांनी सांगा. सूक्ष्मत्वात, अतिसामिप्यात, अतिदूरात, इंद्रिय घातात, मनो अनवस्थानात, सूक्ष्मत्वात, मनो अनाभिहाराच. अतिदूरात. एखादी वस्तू अतिदूर असली तर माणसाला दिसत नाही. एखादा पक्षी उंच आकाशात गेला तर आपल्याला दिसतो का? जहाज, एखादा हवाई जहाज आकाशात गेलं, विमान दिसतं का? मग नाही का तिथं? अतिदूरात. तिथं कोणता दोष आहे? अतिदूरता नावाचा दोष निर्माण झाला. अतिसामिप्यात. एखादी गोष्ट अतिजवळ असली तरी आपल्याला दिसत नाही. आपल्या डोळ्यामध्ये असलेलं आपलं बुबुळ आपल्याला दिसतं का? नाही दिसत. नाही म्हटले आरसा घेऊन दिसतं. आरशात बुबुळ दिसतं का? बुबुळाचं प्रतिबिंब दिसतं. प्रतिबिंब दिसतं. म्हणजे अति जवळ असलेली गोष्ट आपल्याला दिसत नाही. अति दूरात, अति सामिप्यात,
हा, सूक्ष्मत्वात अतिसूक्ष्म असेल एखादी वस्तू. आता या हवेमध्ये किती जीव जंतू आहेत आपल्याला दिसत नाही. त्या संपत्तीला दिसत होतं म्हणले, सीतामाता कुठं आहे, संपातीने पता बताया. पण बाकीच्यांना दिसलं का नाही, त्याला ती दृष्टी होते. सूक्ष्मत्वात मनो अनवस्थानात आपलं मन जर तिथं नसेल तरी दिसत नाही. हो, लोक काही काही प्रवचनात असतात पण त्यांना ववे दिसत नाहीत. मी म्हटलं ना, काय सांगितलं, आता काय सांगितलं आम्हालाच माहिती नाही का. अहो ऐकत तर होते, ऐकत होतो पण ऐकत नव्हतो. मन तिथं नव्हतं. मन तिथं नसेल तर माणसाला दिसत नाही, ऐकू येत नाही. इंद्रिय घातात, इंद्रियात एखादा व्यत्यय झाला असेल, इंद्रिय एखादा कमी असेल, दिठी वेदली कवळे, ते चांदणी आते म्हणे पिवळे, तेवी माझ्या स्वरूपे निर्मळे देखती दोष. तसं परमात्म्याच्या संबंधाने परमात्मा आपल्याला का दिसत नाही, तो सूक्ष्म आहे. दृश्यते त्वग्रया बुद्ध्या सूक्ष्मया सूक्ष्मदर्शवी असं म्हटलंय. परमात्म्याला पाहायचा असेल तर परमात्मा सूक्ष्म बुद्धीचा विषय, नाही तर असा एरवी तो दिसत नाही. एष सर्वेषु भूतेषु गूढात्मा न प्रकाशेते दृश्यते त्वग्रया बुद्ध्या सूक्ष्मया सूक्ष्मदर्शवी. उपनिषद सांगतो गूढात्मा आहे, कारण त्याला पाहायचा असेल तर ती दृष्टी पाहिजे. खरं तर तो दिसतच नाही, पाहण्याचा तो विषय नाही. बुद्धी बोध्या सोके, ते एवढी वस्तू चुके, मना संकल्प निके याही उनी. किंवा विषयाच्या बरडी अखंड घासती तोंडी, ते इंद्रिय गोडी न घेपती हे. परमात्मा असा आहे की कुठल्याही प्रमाणाला तो विषय होत नाही. ज्ञानोबाराईने असं म्हटलंय, हा चोर असा आहे, सर्व सिद्धांताच्या या उजरिया, सांडोनिया निदसूरिया, आपल्या हातात चोरिया आपणची जो. किंवा ज्ञानेश्वरीमध्ये म्हटलंय, पैवश्व घेऊन गेला मागेशी, तया चोरा ते कवन के गिवशी, जे कोणी एक दशा ऐशी शुद्ध ते मी. परमात्मा बाकीच्या प्रमाणाला विषय होत नाही, कोणाला विषय होत नाही, नाही स्वतःही स्वतःला विषय होत नाही. आता जो तो ही शब्दी के मिळू अनुमानाची मांदी, कोणाही मा. कुठल्याही प्रमाणाला तो ओ देत नाही, प्रमाणाचा विषय नाही. मग आता त्याला पाहायचं कसं, का गुप्त राहिला याच्यासाठी सांगतोय. त्याला पाहायचा असेल तर ज्ञानोबाराय म्हणतात, तोहारे श्रीहरी पाहिला डोळे भरी, पाहता पहाने दुरी सारोनिया. कसं पाहायचं, ज्ञानोबाराय म्हणतात, आरसा घेऊन बघू नका, दर्पणाचे ने आधारे एकची करुणी दुसरे, मुख पाहते गवारे तैसे नको. कारण आरसा बघून आरशात पाहायला गेले तर आरशात तुम्हाला तो दिसणार नाही, त्याचं प्रतिबिंब दिसेल. आरसा काय दाखवतो, प्रतिबिंब दाखवतो, परिच्छिन्न करून दाखवतो. तसा मनोरूपी आरसाही चालत नाही, बुद्धिरूपी आरसाही चालत नाही, कारण बुद्धी आपल्या धर्म त्याच्यावर टाकते. मनोरूपी आरसाही चालत नाही. मग पाहायचं कसं, म्हणजे तेथेचे पाहणे ऐसे असे वीरा, जैसा न मोडलिया विहिरा, आपुलिया उगमे झरा भरोनी ठाके. म्हणजे झरा असतो पाण्याचा,
पृथ्वीच्या पोटामध्ये विहीर खोदली तर जरा आहे का नाही खोदली तरी जसाच्या तसा आहेच आहे. प्रमाणाने पाहणं म्हणजे विहीर खोदणे, त्याला विषय करून पाहायचं नाही. मग पाहायचं कसं? पाहण्याचा प्रयत्न करायचाच नाही, हेच पाहायचं आहे. प्राप्त करायचा प्रयत्न करायचा नाही, हाच पाहण्याचा प्रयत्न. अहो कोणी असं म्हणेल मग एवढी सगळी उठाठेव कशासाठी हो? मनाने जाणला जात नाही, बुद्धीने जाणला जात नाही. अहो मनाने जाणला नाही जात नाही हे कळण्याकरताच हे मनाने जाणायचे. हा हा तत्स्वरूप होऊन जायचंय. पाहणे स्वरूप होऊन, तो पाहणे स्वरूप आहे, पाहिला जात नाही हेच जाणायचंय. मागे मी सांगितलं होतं एका मोठ्या महात्म्याचं वाक्य, म्हणजे साक्षात्कार होतो, साक्षात्कार होतो. साक्षात असलेल्या आत्म्याचा साक्षात्कार कसं काय होईल? ज्ञानस्वरूप असलेल्या आत्म्याचं ज्ञान कसं होईल? आणि झालं तरी ते यथार्थ होणार नाही, कारण ते आपलं स्वरूप आहे. माझं मला ज्ञान कसं होईल? माझा मला अनुभव कसा येईल? नित्य अनुभव रूपस्य कोमे अनुभव पृथक म्हणतो. मग साक्षात्कार होत नाही, हाच साक्षात्कार होतो. ते माझं साक्षात स्वरूप आहे, मी अनुभव स्वरूप आहे, माझा मला कधी अनुभव येत नाही असा निश्चय होणं हाच काय आहे? अनुभव आहे. नाही पण तरी सुद्धा अनुभव आलाच पाहिजे. मग करा जन्मभर प्रयत्न. नाही काहीतरी मला अनुभव आला पाहिजे, मला थोडं सुख मिळालं पाहिजे म्हणतो. सुखरूप आहे, सुखरूपता आहे का सुखाचा अनुभव आहे? ज्ञानरूपता आहे का ज्ञानाचा अनुभव आहे? पण आपली धडपड ज्ञान अनुभवासाठी चालली, सुखाच्या अनुभवासाठी चालली. म्हणून भगवान परमात्मा म्हणतात, माते करुणी पुढे जे उपाय घेते दवडे. मला पुढं करून उपाय करतात ना, त्यांच्या मी मागच राहतो. हिरण्यकश्यपू भगवान परमात्म्याचं युद्ध सुरू झालं. भगवान परमात्म्याला सुद्धा सोळो का पळो करून सोडलं ते हिरण्यकश्यपूने. कुठे लपतोय बघू. देव काय, देवाने एक विचार केला, म्हटले सगळे देव म्हणले आता देवा लपायचं कुठं? तो सगळीकडे शोधतोय. भगवान परमात्मा म्हणले मी त्याच्याच हृदयात जाऊन लपतो. आता शोध, मला कुठं शोधायचंय? तर ते हिरण्यकश्यपू बाहेरच शोधणार, आत कधी शोधत नाही. तू ते करून पुढे जे उपाय घेते दवडे, तया ठाशी बहुडे पाडे मागाची तू. तुला पुढं करून जे काही उपाय करतात ना, त्याच्या दृष्टीने तू मागच राहतो, कारण तू सगळ्याचा अधिष्ठान आहेस. या उपाधी माझी. परमात्मा गुप्त का राहिलेला आहे? त्या ठिकाणी मग नाही म्हणा ना. कोणी असं म्हणेल दिसत नाही, अनुभवाचा विषय नाही, मग नाही म्हणा, शून्य आहे असं म्हणा. ज्ञानोबराय म्हणतात नाही आहे. कसा आहे? त्याच्याकरता उदाहरण दिलं. आपण नेहमी ते उदाहरण घेतो अमृतानुभवामध्ये. निरंजनी निदेला, पहा निरंजनी निदेला, तो आणखी नाही देखिला, आपुलाही निमाला आठवो जया. एखादा मनुष्य निर्जन अरण्यामध्ये जाऊन झोपला. आणखीन एके ठिकाणी असं म्हटलंय, काळा राहे काळवाका. काळा मनुष्य अमावस्येच्या काळ्या रात्री काळ्या रानात जाऊन झोपला, गाढ झोपला. आता दुसरं त्याला कोणी पाहत नाही, तो आणखी नाही देखिला आणि आपुलाही नेमाला आठवू जया. आणि तो स्वतः सुद्धा मी आहे हे विसरलाय, गाढ झोपेमध्ये आहे. मग त्याला नाही म्हणा. ज्ञानोबराय म्हणतात नाही कसं म्हणा? तैसे नाही किर नोहे, ऐसे शुद्ध असणे आहे, जे नामनस आहे नाहीचे. जिथं आहे नाही दोन्ही नाही असं आहे. म्हणून नाही म्हणूची सोय
नाही. आणि आहे म्हणायची सुद्धा सोय आहे नाही. जाणीव रहित जाणीव आपण ज्याला म्हणतो. ज्ञातृज्ञेया विहीन नुसदेची जे ज्ञान सुखा भरले गगन गाळीव जैसे. आणि असं चैतन्य जे आहे ते कसं आहे म्हटले सर्वगत. ते चैतन्य सर्वगत आहे. ब्रह्म सर्वगत सदा सम अनु नाही विषम. किंवा हरि हा सर्वगत, हरि हा व्यापक सर्वगत. हा तो मुख्यत्वे वेदांत. चिंतनाशी चित्त असो द्यावे सावध. सर्वगत म्हणजे काय? देश परिच्छेद नाही, काल परिच्छेद नाही आणि वस्तू परिच्छेद नाही. परमात्मा सर्व ठिकाणी आहे. देश परिच्छेद नाही. विठ्ठल विस्तारला जनी. काल परिच्छेद नाही. तो सगळ्या काळात आहे, तिन्ही काळात आहे. आणि वस्तू परिच्छेद नाही म्हणजे तो सगळ्या वस्तूमध्ये आहे. सर्व तप्प आणि पादम तत् सर्वतो शिशुरो मुखम सर्वत श्रुतिमल्लोके सर्व मावृत्य तिष्ठती. जैशी भांडगट शरावी तदाकार असे पृथ्वी ऐशे सर्व होनिया सर्वी असे जे वस्तू. सर्वा घटी राम किंवा शून्य स्थावर जंगम व्यापून राहिला अकळ. सर्वात परमात्मा आहे. चैतन्य सर्वात आहे. चैतन्य सर्वगत आहे. कोणी म्हणाल चैतन्य सर्वगत आहे, मग हे भिंतीत चैतन्य आहे का? काय महाराज आहे का? भिंतीत चैतन्य आहे का? बरं जाऊ दे. मेलेल्या माणसात चैतन्य आहे का? तुमचं काय म्हणणं आहे? मेलेल्या माणसात आहे का चैतन्य? हा आहे का नाही सांगा फक्त. आहे ना. मग असं म्हणा ना. सर्वगत म्हणतात ज्ञानोबर आहे. मेलेल्या माणसात नाही, भिंतीत सुद्धा आहे. म्हणून तर भिंत चालली का नाही? भिंत चालली का? चैतन्य आहे म्हणून चालली का चैतन्य नाही म्हणून चालली? मग याला जड का म्हणायचं आणि याला जीव का म्हणायचं? चैतन्य जर सगळीकडेच आहे, हे भिंतीला चैतन्य म्हणता का तुम्ही जड म्हणता? जड म्हणता. पण ज्ञानोबर म्हणता चैतन्य असे सर्वगत. हा बरोबर आहे. सांगा काय याला जड का म्हणायचं आणि याला चैतन्य का म्हणायचं? अंतकरण नाही याच्यामध्ये. चैतन्य प्रगट होणारं जे अंतकरण आहे ते इथं नाही, कारण ती तमोगुणाची उपाधी आहे. ही तर काय सत्वगुणाची उपाधी आहे. दिवा पेटलेला असे किंवा ही लाईट आहे. आता या लाईटवर एखादी घागर ठेवली, प्रकाश बाहेर येईल का? येणार नाही. आणि याच्यावर काचेचे ग्लास ठेवलेले आहेत, प्रकाश काय आला? बाहेर आला. ही सत्वगुणाची उपाधी आहे. प्रकाश आहेच, पण जशी उपाधी त्याला लागेल तसा तो अभिव्यक्त होत असतो. तसं चैतन्य असे सर्वगत. मेलेल्या माणसात चैतन्य आहे का? अजून धाडस होय ना त्याचं म्हणायचं आहे. चैतन्य सगळीकडेच आहे बाबा. मग तिथे चैतन्य अभिव्यक्त होणारं जे अंतकरण आहे ते निघून गेलं, म्हणून तिथं चैतन्याची अभिव्यक्ती नाही. पण चैतन्य आहेच. सामान्य चैतन्य आहे, विशेष चैतन्य नाही, चिदाभास नाही. म्हणून चैतन्य असे सर्वगत. ते तत्वज्ञ संत स्वीकारते. जे तत्वज्ञ आहेत त्याच्याकरता मनुष्य काय पाहिजे? तत्वज्ञ पाहिजे. म्हणजे तत्वाला जाणणारा पाहिजे. जे तत्वज्ञ नाही ते चैतन्य पाहतात का उपाधी पाहतात? बहुतेक अज्ञानी जीव आहे तो कशाकडे लक्ष येतो? तो उपाधीकडे लक्ष येतो, बाहेरचं पाहतो. कॅमेऱ्यामध्ये दोन प्रकार असतात. एक आपला हा लग्नातला कॅमेरा, आता हा जो लावलाय हा, आणि एक डॉक्टरकडे असतो एक्सरे मशीन. हा कॅमेरा काय करतो? बाहेरचा रंग रूप सगळं दाखवतो. काळा आहे का, गोरा आहे का, कसा आहे, काय आहे सगळं दाखवतो. आणि ते एक्सरे मशीन काय करते? ते बाहेरचं नाही दाखवत, आत काय चाललंय ते दाखवत. तसं तुमचं आमचे डोळे जे आहेत ते चर्मचक्षुचे डोळे आहेत. आपण बाहेरचं पाहतो.
काळा आहे का गोरा आहे का नाक लांब आहे का छोटा आहे, विद्वान आहे का बुद्धू आहे, जाड आहे, हे सगळं आपल्याला दिसतं, बाहेरचं दिसतं. आणि मग चांगला आहे का वाईट आहे हे पाहून आपण रागद्वेष निर्माण करतो, सुखदुःख निर्माण करतो. सामान्य माणसं जे असतात ते भेद पाहतात, उपाधी पाहतात, आणि उपाधी दिसली की त्या ठिकाणी भेद निर्माण होतो. कारण उपाधी म्हणजेच भेद आहे. हा काय जन्म कोटी न लाहे सुटो असं म्हटलंय बरं का. भेद सुसेहन पोटी याची नामे ही अनाने, अनारिशे वर्तने, वेशैशी नाने आगवियाचे, ऐशे देखोनी किरीटी, भेद सुसेहन पोटी. तर जन्माचे या कोटी नाही, आपण भेद पाहतो त्यामुळे आपल्याला पुन्हा जन्म आहे, पुन्हा मरण आहे. कारण रागद्वेषाचं चक्र चालूच राहतं जोपर्यंत भेद दिसतो तोपर्यंत. तुझे जव जव घडे तव तव संसार भय जोडे. पण संत जे असतात ते मात्र त्याला काय म्हटलंय, तत्वज्ञ संत स्वीकारिती. तत्वज्ञ असतात आणि तेच संत असतात. संतांचं विशेषण आहे तत्वज्ञ. तत्वज्ञ म्हणजे तत्वाला जाणणारे. या जगाचं आपल्याला जगत दिसतंय, पण या जगात तत्व काय, सार काय, अविनाशी काय. अविनाशी जे असतं ते तत्व असतं. तत् आणि त्वम याने उपलक्षित. ते तत्वज्ञ काय करतात, तत्पदाचा विचार करतात, त्वम पदाचा विचार करतात. तत्पदाचा वाच्यार्थ काय, त्वम पदाचा वाच्यार्थ काय, तत्पदाचा लक्षार्थ काय, त्वम पदाचा लक्षार्थ काय, आणि याच्या लक्षार्थाकडे त्या ठिकाणी पाहतात. आपण वाच्यार्थाकडे पाहतो, आपण बाह्य उपाधीकडे पाहतो. या जगाच्या बुडाचं तत्व काय आहे नेमकं, या जगाचं अधिष्ठान काय आहे, तिकडे आपली दृष्टी जात नाही. परंतु जे तत्वज्ञ असतात तेच काय होतात, संत होतात. संत म्हणजे सत्स्वरूपाला प्राप्त होऊन जातात. त्या तत्वाला जाणतात आणि जाणल्यानंतर जानत तुमही होई जाई, हे वस्तूशी जाणो जाता. जाणण्याची वस्तू तत्वता, तेथ जाणणे आणि जाणता कैचा ओरे. परमात्म्याला जाणलं की तो जाणणे स्वरूप होऊन जातो, परमात्मा स्वरूप होऊन जातो, त्याहून भिन्न राहत नाही. म्हणून तत्वज्ञ संत स्वीकारिती. आपल्याला त्या ठिकाणी जगतातले पदार्थ दिसतात, आपण काल पाहून आलो. पण ज्ञानोबारायांना काय दिसतो, रेड्यातला आत्मा दिसतो. ज्ञानदेव म्हणे तोही माझा आत्मा. नामदेवरायांना सगळीकडे परमात्मा दिसतो, अगोदर दिसत नव्हता. परंतु ज्यावेळेस विसोबा खेचरांची भेट झाली आणि जिकडे पाय ठेवील तिकडे शिवलिंग तयार झाली, आणि मग मस्तकावर हात ठेवला, अवघी सत्ता आली हाता, नाम याचा खेचर दाता. मग कुत्रेच्या मागे सुद्धा तूप घेऊन पळायला लागले. ही आणखीन पुढची अवस्था आहे बरं का. चैतन्य स्वीकारायचंय, पाहायचंय, तसा व्यवहार होईलच असं नाही बरं का. तुम्ही कुत्र्याच्या मागे पळले तरच संत असं काही नाही. बघ, कुत्र्यात परमात्मा बघायचा आहे. नाही तर उद्यापासून म्हणताल कुत्रेच घरात ठेवा, आई बापाला द्या घालावून घराच्या गाय. पाहायचाय परमात्मा त्याच्यामध्ये सर्वत्र. व्यवहार करता येत नाही, सामान्य अवस्थेत व्यवहार नसतो. व्यवहार त्या ठिकाणी समदर्शिना म्हटलं का समवर्तीना म्हटलं, समदर्शिना म्हटले. म्हणजे सिद्ध महात्मे असतात त्यांचा समवर्तीना सुद्धा होतो. ते तत्वज्ञ संत स्वीकारिती. कसे स्वीकारिती, त्याच्याकरता पुढची ओळी आहे, वाचा आता. सलली पै जैसे एक होऊन मिळाले असे, परी निवडून राजहंसे वेगळे कीजे. हे तत्वज्ञ संत या उपाधीमध्ये, जगत नावाच्या उपाधीमध्ये, संसार नावाच्या उपाधीमध्ये जे चैतन्य आहे त्याचा कसा स्वीकार करतात, कसा विचार करतात, याच्याकरता ज्ञानोबारांनी 4 दृष्टांत दिलेले.
पुढच्या वयामध्ये. पहिला दृष्टांत दिलाय तो राजहंसाचा दृष्टांत आहे. राजहंस काय करतो? सलिली पय जैसे एक होनी मिनले असे परी निवडोनी राजहंसे वेगळे कीजे. दूध आणि पाणी एकत्र झालेलं आहे. राजहंस काय करतो? राजहंसाला देवाने ती शक्ती दिलेली आहे. त्याच्या पुढे जर दूध आणि पाणी एकत्र करून ठेवलेलं असेल तर राजहंस नावाचा पक्षी का चाचूचेनी सांडसे खांडीजे पै पाणी राजहंसे निवडी वेगळे क्षीरा आणि पाणी राजहंस दोन्ही वेगळा. त्या राजहंसाला ती शक्ती आहे. तो काय करतो? बरोबर दूध पितो आणि पाणी मात्र तसंच शिल्लक ठेवतो. वास्तविक पाहता ते एकत्र झालेलं आहे, वेगळं करता येत नाही. एक होऊनी मिनले असे म्हटले म्हणजे दूध जे आहे ते आपले सगळे गुणधर्म त्या पाण्याला देतं आणि दुधाच्या भावाने पाणी सुद्धा विकलं जातं. दुधाच्या भावाने मूल दिलं त्याला, त्याने आपलं स्वरूप देतं दूध त्याला. हा फक्त काय होतं मग त्याच्यामध्ये त्याची घनता कमी होते, गुण कमी होऊन जातात. एकत्र आहे, आपल्याला वेगळं करता येत नाही. परंतु हा राजहंस पक्षी असा आहे की तो काय करतो? वेगळं करतो. आता इथे दूध कोणतं आणि पाणी कोणतं? अनात्मा जो आहे ते सगळं आहे पाणी आणि आत्मा जो आहे तो आहे दूध. यांचं काय झालेलं आहे? एकत्रीकरण झालेलं आहे. जगामध्ये आपण पाहिलं तर हे जगत आत्मा आणि अनात्मा यांचं मिश्रण आहे. राजहंसू एकत्र झालेलं आहे. सत्या नृत्य मिथुने कृत्य असं म्हटलंय. अध्यास झालेला आहे. अध्यासाने सगळं जगत झालंय. आचार्याने अध्यास भाष्य नावाचं ब्रह्मसूत्राच्या अगोदर प्रकरणच लिहिलंय. आहे. कसा कसा अध्यास झाला म्हटले? आत्म्याचा अनात्म्यावर झालाय, अनात्म्याचा आत्म्यावर झालाय. आता ते सगळं सांगत बसन, तुम्ही ऐकताय नीट म्हणून सांगतो. स्वरूपाध्यास आणि संसर्गाध्यास असे दोन अध्यास आहेत. जगाचा परमात्मा स्वरूपावर स्वरूपाध्यास झालेला आहे. म्हणजे जगाचा परमात्म्यावर स्वरूपाध्यास आणि परमात्म्याचा जगामध्ये संसर्गाध्यास. अजून सोपं करून सांगतो. दोरीवर बसलेला सर्प जो आहे त्या सर्पाचा दोरीवर काय झालेला आहे? स्वरूपाध्यास. म्हणजे अज्ञानाने दोरी स्वरूपरूपाने भासते आणि त्या सर्पामध्ये दोरीचा संसर्गाध्यास. त्या सर्पात आहे जे वाटतं ना, अस्ति भाती प्रिय जे वाटतं ना, त्याचा संसर्गाध्यास झालेला असतो. आणि या दोन्हीचा मिळून अनोन्याध्यास झालेला आहे. तसं जगत आपल्याला दिसतं अनोन्याध्यासामुळे, अन्योन्याध्यासामुळे दिसतं. आणि असा झालेला अध्यास आहे. आता वेगळं करायचं आहे. जसा राजहंस काय करतो? दूध पितो आणि पाणी बाजूला काढतो. तैसे अनात्मवर्ग नीर का अनात्मवर्ग नीर सांडोनी आत्मरसाचे क्षीर चरताती जे सविचार राजहंस. त्याप्रमाणे जे साधक असतात, जे जिज्ञासू असतात, तत्वदर्शी कसा झाला तो? गुरूंच्याकडे जातो. श्रीगुरूंच्याकडे गेल्यानंतर गुरु त्याला ज्ञान देतात. पहिल्यांदा परोक्ष ज्ञान देतात. परोक्ष ज्ञान देतात. देव आहे, देव आहे, काय काळजी करू नको. देव आहे, देव आहे, देव आहे सुकाळ देशी. देवाचा सगळीकडे सुकाळच आहे बाबा. देव आहेच. देव पाहो, देव पाहो, उंच ठाई उभे राहो. पण त्याला पाहण्यासाठी थोडस प्रयत्न करावे लागतात. मग त्याला पहिल्यांदा परोक्ष ज्ञान देतात. परोक्ष ज्ञानाने त्याचं कोणतं आवरण जातं? असत्वा पादक आवरण जातं आणि अमाना पादक आवरण आहे. देव आहे पण मला कुठं दिसत नाही, मला त्याची ओळख नाही. मग त्याच्याकरता अपरोक्ष ज्ञानाकरता महावाक्याचा उपदेश सांगितला.
परोक्ष ज्ञानाकरता अवांतर वाक्य, सत्यम ज्ञानम अनंतम ब्रह्म, देव आहे, तो असा आहे, तो तसा आहे, जगत निर्माण केलं, त्याने जगत निर्माण केलं, जेने हे विश्व निर्मिले, सगळा देव आहे, तो सच्चिदानंद रूप आहे, व्यापक आहे. पण आहे कुठं मला सांगा ना. मग महावाक्याचा उपदेश गुरु करतात, तत्वमसी. ते ब्रह्म काय आहेस? तूच आहेस. तूच आहेस म्हटल्यावर सुद्धा कळत नाही त्याला. मग त्याला विचार सांगावा लागतो, बा तत् म्हणजे काय, तोम म्हणजे काय, तत्पदाचा वाच्यार्थ काय, तोम पदाचा वाच्यार्थ काय, तत्पदाचा वाच्यार्थ ईश्वर आहे, तोम पदाचा वाच्यार्थ जीव आहे. आणि जीव आणि ब्रह्माचं कसं काय ऐक्य होईल? मग सांगायचं बाबा याच्यात ऐक्य करायचंच नाही, जीव कधी ईश्वर होतच नाही. जीव अल्पज्ञ अल्पशक्तिमान, ईश्वर सर्वज्ञ सर्वशक्तिमान. मग तत्पदाचा लक्ष्यार्थ जे आहे ब्रह्म आणि तोम पदाचा लक्ष्य आहे कूटस्थ, यांच्यामध्ये काय आहे? ऐक्य आहे. त्याचं ऐक्य करायचंय का ते नित्यचं ऐक्य आहे. आता समानाधिकरण एक आहे, बाद समानाधिकरण, आणि एक आहे मुख्य समानाधिकरण. कूटस्थाचं जे ब्रह्माशी आहे ते मुख्य समानाधिकरण आहे. आणि जगताचं ऐक्य करायचंय, जीवाचं ऐक्य करायचंय, बाद करावं लागतं. हे जे तुला दिसतंय ना जगत बाबा, हे सगळं नामरूप जे आहे हे काय? खोटं आहे. आणि याच्यामध्ये असलेलं अस्ति भाती प्रिय रूपाने जे आहे ते खरं आहे. देह सुद्धा खरा आहे. आधी देह काय खरा, देह संबंधी पसारा. मग त्याला विवेक देतात. मग 3 अवस्थाचा विवेक आहे, पंचकोशाचा विवेक आहे. तू देह कसा नाहीस, तू मन कसं नाहीस, तो बुद्धी कसा नाहीस, याचं सगळं समजून सांगतात. काय देह नव्हे मी, नाही नाथ महाराजांच्या वय जड मुडत्वे, देह नव्हे मी जड मुडत्वे. देह मी नाही, देह विकारी आहे. पंचकोशाचा विवेक सांगितलाय. 5 कोश सांगितले. अन्नमय कोश म्हणजे शरीर. मी शरीर का नाही म्हटले? अगोदर नसतो, नंतर नसतो, मध्येच भासतो. मग तो आत्मा नाही शरीर. मनोमय कोश म्हटले, मनोमय कोश, प्राणमय कोश, प्राण जड आहेत, त्यामुळे मी जड नाहीये. मनोमय कोश मी नाही का, ते विकारी आहे. आणि हे सगळं आपल्याला कळतं. घटद्रष्टा घटात भिन्न. आपण जे कळतं त्याच्यावरून आपण वेगळे असतो. आपलं मन आपल्याला कळतं का नाही? कळतं ना. म्हणतो मगाशी माझं मन चंचल झालं होतं, आता जरा स्थिर आहे. मनाला जाणतो आपण. माझी बुद्धी लहानपणी खूप चांगली चालत होती, आता चालत नाही म्हणतो. म्हणजे बुद्धीला आपण जाणतो, म्हणजे त्याच्यापासून आपण वेगळे आहोत. इंद्रियानि परान्याहु हरेंद्रियभ्य परम मना मनसस्तु परा बुद्धी यो बुद्धे परतस्तु सा. माझ्या हातात फूल आहे, माझ्या हातात हा ग्रंथ आहे. ग्रंथ आहे दृश्य, त्याला डोळे पाहतात, डोळा आहे द्रष्टा. पण डोळ्याला सुद्धा कुणीतरी पाहतंय, मन पाहतंय डोळ्याला. म्हणजे मन आहे द्रष्टा आणि डोळे आहेत दृश्य. मनाला बुद्धी पाहते, बुद्धी आहे द्रष्टा आणि मन आहे दृश्य. बुद्धीला सुद्धा कोण पाहते? ज्याला पाहिलं जात नाही, जो केवळ पाहणे स्वरूप आहे, सगळ्याचा प्रकाशक आहे, मनाचं मन आहे, बुद्धीची सुद्धा बुद्धी आहे, तो खरा द्रष्टा आहे. तो कधी दृश्य होत नाही. दृश्यपणे देखिजे का ज्ञेत्वे जाणीजे आमो काहीसे म्हणजे, असं गुरु त्याला सांगतात. आणि मग तो विचार करतो. सलिले पैदैसे कोणी मिनले ऐसे, की निवडोनी राजहंसे. जसा राजहंस ते निवडून वेगळं करतो, तसा हा सुद्धा अनात्म्याला वेगळा करतो, आत्म्याला वेगळा करतो. आणखीन उदाहरण दिलं की अग्निमुखे किडाळ तोडोनिया चोखाळ निवडती केवळ बुद्धिमंत. ज्ञानोबाराय वेगवेगळे दृष्टांत सांगतात, वेगवेगळे दृष्टांत सांगतात. अग्निमुखे किडाळ तोडोनिया चोखाळ निवडती केवळ बुद्धिमंत. किडाळ म्हणजे काय? किडाळ म्हणजे दोष, हिनकस. सोन्यामध्ये काय मिळालेला असतो? हिनकस मिळालेला, धातू. आणि मग हिनकस मिळाला त्याच्यात की सोन्याचा भाव काय होतो? कमी होतो. ते शुद्ध सोनं राहत नाही.
विदळ बहु चोखा मिनलिया वाला एका कस्सू होय पांचिका जया परे दाकाचे संगती सोनेहीन झाले मोलते सुटले लक्ष कोडी का मिनले निकिडाळे वाणी भेदासी ये सोळे ज्ञानोबा म्हणतात 16 नंबरचं सोनं आहे पण ते किती नंबर झालं 14 नंबर झालं 12 नंबर झालं आता किती कॅरेट म्हणतात आता किती कॅरेटचं सोनं खरं सोनं म्हणतात आता सध्या 26 कॅरेट 24 सोनेवाले सांगा हो आम्हाला काय माहिती नाही 24 कॅरेट पण ते 24 कॅरेटचं होतं पण त्याच्यात मिसळलं काहीतरी धातू मिसळतात असं म्हणतात ते सोनाराकडे गेल्यानंतर सुद्धा सोनार काय करतात ते अलंकार करायचे असेल तर ते धातू मिसळावे लागतात पण त्याचे कस कमी होऊन जातो मग आता शुद्ध सोनं पाहिजे असेल तर काय करायचं त्या सोनार दादाकडे नेलं की पहिला तो म्हणतो अहो 1 तोळ्याची अंगठीच नाही अर्धाच तोळा आहे म्हटले कसं काय कळलं तुम्हाला आता मशीन निघाले त्या सगळं लगेच सांगतात त्यात टाकलं की किती कॅरेट आहे मग आता काय करायचं म्हटले तुम्हाला शुद्ध पाहिजे असेल ना तर हे सोनं कशात टाकावं लागेल आगीत टाकावं लागेल मुशीत टाकावं लागेल आगीत टाकल्यानंतर यातला हिनकत जळून जाईल आणि शुद्ध सोनं मग जेवढं काय मिळेल तुमचं ते घ्या जैसा किडाळाचा दोष जाय पंधरे तेची होय जीवा ब्रह्मत्व आहे संकल्प लोपी तसं जीव सुद्धा शुद्ध सोनच आहे आत्मरूपच आहे ब्रह्मरूपच आहे पण त्यात काय मिसळलं किडाळ मिसळलं हिनकस मिसळलं हो इतर तत्व मिसळली त्याच्यात मग किती तत्व घ्या 5 तत्व घ्या 7 घ्या 36 घ्या आणि सगळी तत्व त्याच्यात मिसळल्यामुळे जीव झाला जीव कल्पना अविद्या कल्पना नावाचं तत्व मिसळ प्रकृती नावाचं तत्व मिसळ त्याच्याशी त्याने तादात्म्य केलं आणि अविनाशी असलेला ब्रह्मरूप असलेला आनंदरूप असलेला तो सुखी दुःखी झालेला आहे मग आता सोनाराकडे जावं लागेल शुद्ध करायचं असेल तर श्रीगुरु सोनार आहेत किंवा ज्ञानरूपी अग्नीमध्ये ते टाकावं लागतं जीवाला ज्ञानरूपी अग्नी टाकायचं म्हणजे जीवाने ज्ञान प्राप्त करायचं कोणी एकी सुबटा विचाराचा आगेटा आत्मानात्म किटा 36 वाणी भेद तोडून या निर्विवाद निवडती शुद्ध आपण पे मग हे सगळी 36 तत्व बाजूला करतात आणि सांगतात बाबा हे तू नाहीस जे काय अशुद्ध असताना सारखं चिंतन केलं ज्ञानाग्नी संपर्के कडसले तेवढंच घ्या आता ज्ञानाग्नी सर्व कर्मानी भस्मसात कुरुते तथा ज्ञानरूपी अग्नी असा आहे तो लागला की मग त्या ठिकाणी तो काही उरू देत नाही काय जैसा वन्नी काष्ट जळोनिया स्वय जळी तैसे अज्ञान ज्ञाने नेलिया आपण वस्तू ज्ञाने कीर्तिमुखत्व केलिया जैसा वन्नी काष्ट जळोनिया स्वय जळी मग मी देह नाही मी मन नाही मी बुद्धी नाही हे सगळं हिनकस आहे ते काढून टाक हे जगत सत्य नाही आणि त्या ठिकाणी काय सत्य आहे मग मी सच्चिदानंद रूप आहे मी ब्रह्मरूप आहे हा हिनकस आहे बरं का पण हा हिनकस मग शेवटी जातो पहिला मी देह आहे हा हिनकस घालवतो आणि मी ब्रह्म आहे हा हिनकस मग पुन्हा शांत होतो आणि खरं सोनं ब्रह्मरूपता खाली उरते आणखीन एक दृष्टांत दिला म्हणले आम्हाला सोनं माहिती नाही आम्ही कधी सोनाराकडे गेलो नाही काय तुमचं तत्वज्ञान आम्हाला सांगा ज्ञानोबा म्हणतात तुम्ही रोज दह्याचं मंथन करता का घरातला दृष्टांत सांगतो वाचा पुढच्या ओळी ना तरी जाणीवेच्या आयनी करिता ददी कडसनी मग नवनीत निर्वाणी दिसे जैसे दही मंथन करायचं असेल
बुद्धीच्या चातुर्याने दही घुसळले असता मग शेवटी ज्याप्रमाणे लोणी दृष्टीस पडते. दही घुसळायचं असलं तरी काय पाहिजे? चातुर्य पाहिजे बरं का. सगळ्यांना दही घुसळता येत नाही, सगळ्यांना लोणी काढता येत नाही. देराभर जरी दही दिलं एखाद्याकडे दिवसभर काढ म्हणलं तर तो काहीच काढू शकत नाही. का? त्याची युक्ती असते. युक्ती असते म्हणजे ती रवी जी आहे ती कशी ठेवायची, किती वर ठेवायची, किती खाली ठेवायची, त्या रवीला किती दोऱ्या, त्या वेडे किती द्यायचे दोऱ्याचे, किती हलवायचं आणि किती हलवल्यानंतर पाणी टाकायचं, गरम पाणी टाकायचं का थंड पाणी टाकायचं, कोणत्या वेळेस कोणतं पाणी टाकायचं, तर लोणी निघतं. नाही तर काढणारे ज्याला काही माहिती नाही लोणी काढायचं त्याला लोणी निघतच नाही. शेवट त्याचं लोणी निघतं परत दह्यात मिसळतं. तसं जाणीवेच्या आईने आपल्याला त्या ठिकाणी मंथन करायचं आहे. श्रीगुरूंच्या सहवासात श्रवण, मनन, निधिध्यासन, तत्वम पदार्थ शोधन करावं लागतं. सारखं मंथन करावं लागतं, नाही तर परत मिसळत राहतं. प्रवचन ऐकल्यावर वाटतं मी ब्रह्मरूप आहे, मी देह नाही. बाहेर गेला का म्हणतो चला चहा प्यायला. थोडी एखादी कठीण परिस्थिती आली सगळं मिसळून जातं. बुद्धी त्या ठिकाणी काढलेली असते बाहेर, बुद्धी त्या ठिकाणी अलिप्त झालेली असते, पण संसारात गेलं की परत बुद्धी त्याच्यात मिसळून जाते. परत जसंच्या तसंच होत. समजायचं अजून लोणी काढायची युक्ती आलेली नाही. म्हणून श्रीगुरूंच्या सहवासात मंथन करावं लागतं. पुन्हा पुन्हा मंथन करायचं, पुन्हा पुन्हा चिंतन करायचं. बुद्धिनिश्चय आत्मज्ञान ब्रह्मरूप भावी आपण आपण अहर्निशी मंथन करायचं. दधी माझी लोणी जाणती सकळ ते काही निराळे जाणे मंथन. मंथलिया लागे नवनीत हाता नासे वितुळता आहाच होतो तुकाराम महाराज म्हणतात. जो हा विज्ञानात्मक उभावो तया विवरिता झाला वावो मग लागला जव पाहो तव ज्ञान ते तोची. मंथन करता करता लक्षात येतं. मंथन करता करता बऱ्याच गोष्टी कळतात. आता याचा सगळ्याचा सिद्धांत आहे तैसे विचारता निरसले प्रपंच सहज सांडवले तत्वता तत्व उरले ज्ञाने असतात. विचार करता करता मंथन करता करता काय खरं काय खोटं कळतं. आणखीन एक दृष्टांत दिला ज्ञानोबारायांनी. कसा विचार करायचा की भूस बीज एकवट उपनिता राहे घनवट तेत उडे ते फलकट जानो आले. भूस आणि बीज एकवट आहे. बीज येतं त्यावेळेस भुसा घेऊनच येतं आणि मग एकवट झालेला आहे. आपण ह्या तांदूळ जे असतात म्हणा किंवा ज्वारी असते, बाजरी असते, त्या ज्वारीचे काय असतात? कणसं असतात. खेडेगावात पूर्वीच्या काळी, आता मळणी यंत्र निघाली, परंतु ते कणस आणल्यानंतर कापून कणस खळ्यात टाकायचे, त्याच्यावर बैल फिरवायचे आणि मग ते उपनायचं. ज्ञानोबारायांनी दृष्टांत दिलाय त्या काळातला. भूस बीज एकवट, एकवट झालेलं आहे ते, म्हणजे भूस आणि बीज एकत्रच असतं. मग ते पहिल्यांदा त्याला रगडावं लागतं, रगडल्यानंतर ते वेगळं होतं पण ते एकत्रच असतं. मग काय करतो मग शेतकरी दादा काय करतात? वारा आला की त्या वाऱ्यावरती पाठी धरतात आणि पाठी धरली की त्यातलं जे आहे ना बी खाली पडतं, भुसा वाऱ्याने उडून जातो. भूस बीज एकवट उपनिता, त्याला उपन्न म्हणतात. उपनिता राहे घनवट, उपनल्यानंतर घनवट म्हणजे बी खाली पडतं आणि ते तर उडे फलकट जाणवाले, फलकट उडून जात. तसं आता इथं भुसा कोणता आहे? आता बीज कोणतं आहे? जगतरूपी सगळा भुसा आहे, नामरूप भुसा आहे आणि याच्यात फलकट तो संसार येथ सार भगवंत. पण याच्याकरता अगोदर रगडावं लागतं चांगलं जीवाला. हा, सगळं करावं लागतं. तसं साक्षात्कार करता काहीच करावं लागत नाही, पण साक्षात्कार
काहीच करावं लागत नाही हे कळण्याकरता जीव जाईपर्यंत करावं लागतं. आमच्या गुरुवारी सांगत असतात काहीच करावं लागत नाही, ते आपलं स्वरूप आहे. पण हा निश्चय होण्याकरता याजसाठी तप, याजसाठी जप, ग्रंथ ब्रह्मज्ञान जरी कळे उठाउठी, शास्त्राचे भांडण, उर्वीचे भ्रमण सगळं करावं लागतं. कारण चित्तशुद्धी झाली नसते, चित्तशुद्धी व्हावी लागते, चित्त स्थिर व्हावं लागतं. आणि मग त्या ठिकाणी श्रीगुरूंच्या सहवासात गेल्यानंतर वारा, विवेकरूपी वारा सुटतो. विवेकरूपी वारा सुटल्यानंतर आत्मानात्म विवेक हाच वारा आहे. मग हा आत्मानात्म विवेकरूपी वारा काय करतो? भुसा उडवून लावतो. तैसे विचारता मग वार्याची आधारसा, पडिला कोंडा का नुरेची जैसा, आणि कणाचा अपैसा राशिवा जोडे. त्याप्रमाणे जे काही आसार असतं, अनित्य असतं, संसार असतो, तो त्या ठिकाणी उडून जातो. उडून जातो म्हणजे काय? त्याच्याविषयी मिथ्यात्व निश्चय होतो. उडून जातो म्हणजे संसार दिसणारच नाही असं नाही बरं का. ज्ञान झालं की त्याला काहीच दिसत नाही, ती पुढची अवस्था आहे मग पदार्थ भाविनी वगैरे. ज्ञानी मनुष्य आहे, साक्षात्कारी मनुष्य आहे, त्याला जगत कसं दिसतं? जसं आहे तसंच दिसतं. त्याच्या ताटात भाजी वाढल्यानंतर त्याला भाजी दिसत नाही का? भाकरी दिसत नाही का? सगळे दिसते. कारण भ्रमामध्ये दोन प्रकार आहेत, एक सोपाधिक भ्रम, एक निरुपाधिक भ्रम. निरुपाधिक भ्रम आणि सोपाधिक भ्रम. दोरीवरचा साप, दोरीचं ज्ञान झाले की राहतो का? नाही राहत. त्याची त्रैकालिक अत्यंत अभाव होतो. पण त्या ठिकाणी त्या स्फटिकावरच्या खाली ठेवलेलं फूल आहे, जरी कळलं स्फटिक लाल झालेला आहे, फुलामुळे झालेला आहे, पण तरी कळलं तरी तो लालच दिसतो. तसं जरी ज्ञान झालं तरी सुद्धा जोपर्यंत देह आहे, मन आहे, इंद्रिय आहे, तोपर्यंत सगळं जगत दिसतच. फक्त त्याचं काय? याचा मिथ्यात्व निश्चय झाला. दिसत जरी असलं तरी याचा त्रैकालिक अत्यंत अभाव आहे असा काय झालाय? निश्चय झालाय. आता अज्ञान अवघे अर्पे, विज्ञान निश्चेष करपे, मग ज्ञान ते स्वरूपे होऊनी जाईजे. ते तर उडे ते फलकट जाणू आले, तैसे विचारता निरसले, ते प्रपंच सहज सांडवले, मग तत्वता तत्व उरले ज्ञानी आशी. म्हणजे या विचार केला आणि विचारता निरसले. कसा विचार केला? या चार दृष्टांतात सांगितल्याप्रमाणे. राजहंसाप्रमाणे पहिलं वेगळं केलं, विचार केला नित्य काय अनित्य काय, सार काय असार काय. किंवा ज्ञानरूपी अग्नीमध्ये सतत चिंतन केलं. तत्चिंतनम तत्कथनम, पुन्हा पुन्हा चिंतन करत होतो. आणि त्या ज्ञानाग्नीमध्ये काय करतो? हे सगळा अनात्म जो हिनकस आहे त्याला सगळ्याला काय करतो? जाळून टाकतो. कारण काय? आत्म्याला प्राप्त करायचं आहे का? तर आत्मा नित्य प्राप्तच आहे, नित्य प्राप्तच आहे. बाबुळीची सारावी हाते, पाणी तर वासे आहे ते, आबरची जावे गगन ते सिद्ध चिके. शास्त्र काय करतात? चिंतन काय करतं? चिंतन काय करतं? जे वर आलेला अविद्येचा पडदा आहे तो घालवतं, काढतं. पुन्हा पुन्हा चिंतन कशा करता करायचं? अविद्येची जी काही फुटं आलेली आहेत ती दूर होतात. तैसे विचारता निरसले. निराश करायचा आहे त्याचा. निराश करायचा आहे म्हणजे बाद करायचा आहे. बाद करायचा आहे म्हणजे ते नाही असा निश्चय करायचा आहे. दिसत जरी असलं तरी सुद्धा हो, अज्ञानाचा नाश आहे. आणि अज्ञानाचा नाश आणि जगताचा बाद सांगितलाय. बाद का सांगितला? कारण हे ईश्वरसृष्ट पदार्थ आहे, त्याचा नाश आपण करू शकत नाही. व्यावहारिक पदार्थाचा सगळ्याचा काय करायचा आहे? बाद करायचा. बाद करायचा आहे म्हणजे काय करायचं आहे? हे नाही तसा निश्चय करायचा आहे. तैसे विचारता निरसले. विचार करायचा आहे.
या जगतातच देह येतो. देह मी आहे का? मन मी आहे का? बुद्धी मी आहे का? श्री गुरूंच्या उपदेशानुसार विचार करायचा आहे, शास्त्रानुसार विचार करायचा आहे. आणि हा विचार करायचा निराश करत जायचा. निरखित निरखित गेली हो, पाहे तव तन्मय झाले हो. ज्ञानोबाराय म्हणतात निरखित निरखित गे, मी निरखत गेले म्हणजे सगळ्यांचा बाद करत गेले, किंवा पाचा सहित लयातीत झाली हो. पाचा सहित लयातीत झाली हो. पंचमहाभूताचं हे शरीर, पंचमहाभूताचं हे जग आहे. हे पंचमहाभूत म्हणजे खरी आहेत का? पंचभूताचं शरीर खरं आहे का? शेवटी पंचमहाभूत पंचभूतात मिळणारी आहेत, ही उत्पन्न झालेली आहेत, नष्ट होणार आहेत. मग मी कोण आहे याचा विचार करायचा आहे. मी कोण आहेसा करावायचे. जागृती मी आहे का? स्वप्न मी आहे का? सुषुप्ती मी आहे का? या तिन्ही अवस्थाचे निद्वारे उपाधी उपहिताकारे भावा भाव रूप स्फुरे दृश्य जे हे, ह्या तीन उपाधी आहेत. जागृतीतले पदार्थ स्वप्नात नाहीत, स्वप्नातले सुषुप्तीत नाहीत. या अवस्था येणाऱ्या जाणार आहेत, पण या अवस्थांचा साक्षी, या अवस्थांना जाणणारा, या अवस्थाहून वेगळा नित्य साक्षी सुद्धा त्याला म्हणता येत नाही बरं का. साक्षी मनो न ठके एरी गोठी कायशी. साक्ष पदार्थ असतील तर साक्षी. असा केवळ निर्विशेष जे परमात्मा स्वरूप आहे, तैसे विचारता निरस